नको नको मना भले भले आणि कसूय रे भले भले आणि कसूय रे भले भले काळाची उडी पडे न बादेवा उडी पडे न बादेवा सोडविना देवा माया बाबा सोडविना स्वरालंकार हरिभक्तपरायण महेश महाराज शिंदे त्यांना साथ करतील स्वरालंकार विशाल महाराज महादेव वाडीकर. नको नको मना
नको नको माना गुंतू माया
वसंगण की जय विठला 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 नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा दिशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंग करू प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मन सरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पीठे दडी भीमरथां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समावत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा
शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती राजे पाय माझे भगवान अमृतेश्वराच्या दरबारामध्ये हा सेवेचा योग आज आपले कैलासवासी बाळासाहेब सुरेश वेताळ त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण सर्वच वेताळ परिवार चव्हाण परिवार गंगा भागीरथी सुमन सुरेश वेताळ मातोश्री त्यांच्या सौ संगीता दत्तात्रय चव्हाण बहीण सौ सुनीता गोविंद वेताळ भाऊजाई आरती विलास वालेकर मुलगी कुमारी तुलसी गोविंद वेताळ पुतणी गंगा भागीरथी उषा बाळासाहेब वेताळ पत्नी श्री गोविंद सुरेश वेताळ भाऊ सौ पूजा राहुल पवार मुलगी कुमारी प्रशांत बाळासाहेब वेताळ मुलगा सूरज गोविंद वेताळ पुतण्या सर्वच परिवार त्यांची सासरी काय नाव त्यांचं विठ्ठल नाना चव्हाण सर्वच हा परिवार करू आपण भोले बाबाच्या कृपेनं थोड्या वेळ सेवा विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व सुरेगाव भजनी मंडळ सद्गुरू विजयराज गंगागिरी महाराज भजनी मंडळ आपले गायनाचार्य ईश्वर महाराज हरिभक्तपरायण नवनाथ महाराज जाधव पाहुणे पानुडी किशोर महाराज नाही का बरोबर ना आपले हरिभक्त परायण राजू महाराज चव्हाण सुरेगाव सर्वच मृदंगाचार्य दिनेश महाराज आपले चोपदार सर्वच बाबा आहेत विनेकरी बाबा तुलसीवाल्या माता भगिनी महेश महाराज गायनाचार्य विशाल महाराज हरिभक्त परायण बंटी महाराज मृदंगाचार्य सूरज महाराज सर्वच दत्तूभाऊ चव्हाण
आवाज चांगला आहे, सिस्टीम चांगली आहे, मंडप आहे, वातावरणही प्रसन्न आहे. आपल्याकरता थोडी सावली पडली आता. बाळासाहेब हे आपले सर्वच समोर बसलेले प्रभू तमू महेशाच्या मूर्ती, वृद्ध भजनी मंडळे, सर्व माता भगिनी, सर्व आपण थोड्या वेळ सेवा. आपल्या धर्मशास्त्रानं काही प्रमुख विधी सांगितले, काही संस्कार सांगितले, त्यामध्ये अत्यंत महत्वाचा हा विधी. कारण सगळ्यांची काही पुण्यतिथी होत नाही, साधू संतांची पुण्यतिथी होत असती, आपलं वर्ष श्राद्ध होत असतं. हा सर्व परिवारानं देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान, कलियुगामध्ये हे फार श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आता इथे बसलेले जवळजवळ सगळ्यांनी भागवत कथा बऱ्याच वेळा ऐकलेली, आत्मदेव ब्राह्मणाचं चरित्र भरपूर वेळा ऐकलेलं आहे. त्या गोकर्णानं सगळे विधी केले होते आपल्या भावाच्या उद्धाराकरता, म्हणजे कर्मकांडातले बरं का, कर्मकांडातले शास्त्रानं जे सांगितले, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन गयाला जाऊन त्यांनी सगळे विधी केले होते, पण तो त्या योनीतून मुक्त झाला नाही. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ विधी चुकीचे आहे का? नाही, विधी नाही चुकीचे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. ते जसं ते फार अवघडील आहे. म्हणून आपल्या साधू संतांनी थोडी घटना बदलवली, त्याचा निषेध नाही केलेला. आपण सुद्धा ते कर्मकांड करत असतो ना. पिंड पदावरी दिला पुल्या करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, सगळं विधी करत असतो आपण. बोंब मारिले हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. परंतु भरपूर विधी केले, पण तो धुंदुकारी अशा योनीला गेला होता, महाराज त्याचा उद्धार नाही झाला. मग ते गोकर्ण महाराज अधिकारी महापुरुष होते, भगवंताच्या प्रसाद पासून त्यांचा जन्म आहे. गायीपासून जरी असला पण भगवंत साधूंना प्रसाद दिलेला आहे. मग ते परत आपल्या जन्मभूमीत आले, आणि जन्मभूमीत आल्यानंतर त्यांनी मुक्काम केला. आता ते चुकीच्या योनीला गेल्यामुळे तिथं कोणी राहत नव्हतं, त्रास होता, वस पडलेलं होतं. त्यांनी मुद्दा मुक्काम केला तिथं, आणि रात्री मग ते प्रगट झालं. आणि मग यांनी विचारलं, मी तर सगळे विधी केले, शास्त्रांना सांगितल्याप्रमाणे सगळे विधी केले, माझ्या भावाचा उद्धार का नाही झाला? त्याला उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील का नाही प्राप्त झाली? श्रेष्ठ मंडळीला विचारलं, म्हणले तुला त्रास देतो गावातल्या लोकांना, त्याच्यापासून त्रास आहे म्हणले, तो चुकीच्या योनीला गेलेला आहे. आणि मग एवढे अधिकारी महापुरुष त्यांच्या पुढे प्रश्न पडला, त्याने अनुष्ठान केलं, सूर्याला आवाहन केलं, भगवान सूर्य नारायण प्रगट झाले. विठ्ठल आणि मग विचारलं, माझ्या भावाच्या सद्गती करता, उद्धारा करता मी एवढं कर्मकांड केलंय म्हणले, एवढे विधी केले, त्याचा उद्धार नाही झाला, काय करू म्हणले मी? त्यांनी सांगितलं, काही अशा योनी असतात तिथं हे कर्मकांडही दाद देत नाही म्हणून. ह्या बाकीच्या गोष्टी कलियुगा माझी करावे ते नारायण. कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन आहे जीवाच्या कल्याणाचं, उद्धाराचं साधन. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे.
जेथ नामाची नाही पापाची यम दमा अवकाळा आणली कीर्ती ठायावरून उठली इतका पावर आहे हा यज्ञ आहे कलियुगामध्ये नाम जप यज्ञ तो परम सर्वात श्रेष्ठ त्याच्याकरता ह्या परिवाराला एवढा कीर्तन करणं म्हणजे काही सोपं नाही. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती 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 नामदेवाची दूध प्यारा नामदेवाची दूध प्यारा कीर्तनाची शक्ती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान जीप लवू जगी सर्व सांडवणी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. भगवंताच्या चिंतनानं भगवंताच्या कीर्तनानं नामस्मरणानं सेवेनं आपल्याला सद्गती प्राप्त होती चांगली गती प्राप्त होती नवे नवे भगवंताचं दर्शन होतं. म्हणून सगळ्या संतांनी या साधनाचा स्वीकार केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अभंगातून सावध करतात. सगळे संत सावध अख्खा काकडा आपल्याला सावध करतोय. आपण झोपलेलो आहे का? स्वरूपाच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे महाराज खरे हिताच्या ठिकाणी. आपण बाहेर जागी आपण बाहेर आपल्याला सगळं ज्ञान झालेलं आहे भौतिक ज्ञान. काय जास्त प्रयत्न केले म्हणजे कसा पैसा जास्त भेटल पण खरं हित ते करावे देवाचे चिंतन. हित सांगावं संतांनी. हित सांगणारी माता आहे माता मदलसा. ती सुद्धा आपल्या बाळाला सावधच करते. वृषभदेवे असे दोन पात्र या जगतामध्ये आई असावी तर माता मदलसे सारखी असावी वडील असावे तर वृषभदेवांसारखे असावे. मग काय अडचण नाही. मग धन्य माता पिता तयाची. कोणलाही धन्य माता पिता नाही आपल्या स्तुती करता नाही ते नाही का. वृषभदेवांना 100 मुलं आहे. 99 निवृत्ती पदाला गेले म्हणजे मुक्त झालेले. एक ठेवला होता राज्यावर बसवण्याकरता भरत. त्याच्यावरून आपल्या भरत नाव पडलेलं भरतखंडे नरदे हे तो भाग्याची संपत्ती. एक ठेवला होता तो सुद्धा नंतर मुक्त झाला. रोज 100 मुलांना असं समोर बसवून ज्ञान सांगायचं तत्वज्ञानाचा उपदेश करायचा निवृत्ती पदाचा उपदेश करायचा सावध करायचं. सगळीची सगळी मुक्त झाली महाराज. धृतराष्ट्राला 100 पोरं पाणी पाजायला कोणी राहिलं नाही ना. सावध केलं नव्हतं का धृतराष्ट्राला? विदुर काकांना सावध केलं होतं. जगाचा मालक संधी करण्याकरता आईला नाही ऐकलं. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात वाजतशी बोंब कोणी नाही का ती म्हणते हरी हरी न म्हणता थोर उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचवणी तुझा ठाव नाही कोठे. मदलसा माता रोज पोटातच झोकाय. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे क्रमी कीटका रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा. आपल्या मुलाला सावध करणारी माता आहे. नवे नवे ब्रह्मज्ञानाचा झोका देणारी माता आहे. सोहम जोजो रे बाळा या देहाचा रे पुत्रा न धरी भरवसा उठी पुत्रा ताई तीर्थे रे हिंड येथे साधू आणि संत असती बावदंड त्यामध्ये आत्मज्ञानी. ही माता सावध करणारी माता आहे. साधू संत मायबाप आपल्याला वेळोवेळी उपदेश करतात. आपण झोपलेलो नाही पण स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. आपण अज्ञानात आहोत. कारण जर आपण अज्ञानानं सुद्धा आपली भीती गेली असती ना. संसार सागर संसार सिंधू आपल्याला का भीती वाटते? माऊली तर म्हणले मर हा बोल नसा ती म्हणले. आणि एखाद्याला जर मर म्हणलं ना फार 100 वर्षाच्या पुढे गेलेल्या म्हणून पाहतो मी. म्हणून प्रयोग करून पाहायचा. आवडत कोणाला मरण? मरण कोणालाच आवडत नाही. कारण स्वरूप कळालं नाही. विठ्ठला संतांना मायेचं स्वरूप कळालेलं आहे. आपण मायेत आहोत. माया विघ्ने भ्रमला
माया विने भ्रमिला हरी म्हणता मी माझे हरी भ्रमला खरे म्हणता मी माझी नीत हे तो संपत्तीचे वारे साचो कारे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा सायुज्य मुक्ती प्राप्त झाल्यावर मग हे जन्म मरण खंडत असत येणीची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे तोपर्यंत जन्म मरण नाही खंडन होत स्वर्गात जाता येईल स्वर्गामध्ये जाता येईल राजा होता येईल काही होता येईल पण जन्म मरण बाद नाही होणार आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो जी अगोदर तयारी 21 वर्षामध्ये समाधीला परवानगी मागितली दादांकड काय तयारी असेल ती नष्ट झालेली देहाचं स्वरूप कळालं भगवंताचं स्वरूप कळालं स्वतःचं स्वरूप कळालं गीतेचा खरा अर्थ कळाला नैनं छंदंती शस्त्राने काय जळतय काय येतय काय जातय का दुःख करतो आपण तसं वास्तविक पाहिलं तर काही जात नाही माऊली सांगता जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे मग आपण रडतो का हा प्रश्न आहे ना मग आपल्याला जर एवढं कळतंय फक्त आपण जुनी साडी टाकीतो नवी घालतोय नवे कपडे घालतोय आतल्या वस्तूला काहीच होत नाही मग आपण रडतो का त्यालाच म्हणतात माया विठ्ठल एवढा मोठा अर्जुन ती आदिपुरुषाची माया अरे अर्जुनाला घाम पडला तर मोह झाला आणि त्याचा मोह घालण्याकरता 18 अध्याय गीता सांगावा लागली भगवंताला तोच मोह आपल्याला झालेला आहे हे मोह ममता लोभ ही मायेची गिराईक आहे सगळे मायेची मुले आणि हे आपल्याला त्रास देतात त्याच्यामुळे आपल्याला दुःख होत असतं तसं दुःखाचा आपलं काही संबंध नाही जे मुक्त झालेले महापुरुष मोठे मोठे साधू संत बहु सायाशी गेले त्यांनी काही प्रपंच नाही केला का आपल्यापेक्षा तर लय भारी केला आपल्यापेक्षा नाथांचा प्रपंच का सामान्य प्रपंच आहे का प्रपंची असताना मन नाही गुंतविले सावध होई बापा काळ लागला मापा आपलं काय झालं त्रिकोटी कोसल्याने घर सायासे केले दोन्ही दारे लिंपून आत दोन्ही दारे कोणते मी आणि माझं अहम ममतेच्या लवडी सवडी न पावतीच बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डोहळत ठेली अर्जुना का जीव दुःख भोगतो का पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढ मते भज गोविंदम या सगळ्याला कारण ही माया भगवंताच्या कृपेशिवाय जगद्गुरु तुकोबाराय म्हणता तुका म्हणे माया होय दासी लागे पाया का त्यांना सत्य स्वरूप कळालेलं आहे मायाचं सद्गुरूंच्या कृपेनं
सापडविली वाटी जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना कारणासहित अज्ञानाचा नाश झाला आणि सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं आणि मूर्तीची भीती गेली ना मग अहो ते स्वतः तयारी आहे ना दया आदरे पूजले पांडुरंगी विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केली न त्यागीता दिव्य लोकाशी नेली विठ्ठल विठ्ठल सगळे साधू संत आपल्याला उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुकवी व्यथा जन्माच्या धन धारा पुत्र जन सोडून म्हणलंय का सोडून नाही म्हणलं त्याचं स्वरूप ओळखून घ्या त्याचं स्वरूप ओळखून घ्या मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी मरह का देवा भय अट्टहासे मरह का देवा भय अट्टहासे कोणला हाका मारून उपयोग नाही जगाचा मालक चालक अट्टहासाना झड झडवणी व्हायला नाही या भक्तीच्या वाटेला जिया पावसी अव्यंग निज धाम माझे सावध झाले समर्थ समर्थ रामदास स्वामी बाकी सावध झाले मंगल अष्टक ब्राह्मण म्हणत होता ना शुभमंगल सावधान सावधान आपल्या लग्नामध्ये म्हणला असेल ना नाही म्हणलं दोनदा म्हणलं तुमच्या लग्नामध्ये विठ्ठल सावध झाला पाहिजे समर्थ सावधच झाले महाराज सावध झालो 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 हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा जिथे वैष्णवाचे भार जिथे वैष्णवाचे भार हरी चालो स्वतः सावधच असतात पुढची मुक्तच असतात आपल्याला सावध करतात प्रभाती मनी राम चिंतित जावा एवढे श्लोक मनाचे श्लोक कोण करताय 250 पावणे 300 श्लोक हे सगळे सावध करण्याकरताय मनाला उपदेश आहे आणि तोच उपदेश जगद्गुरु तुकोबराय मनाला करता प्रथम चरणातून नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया
माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. भीती दाखवतात काळाची, तशी आपण सावध होत नाही. कोरोनामध्ये किती सावध होतो आपण, सगळे सावध झाले होते ना. संत मुक्त करतात म्हणजे काय करतात हो, मूळचे आपण मुक्तच आहोत. मुक्त होता परी बळे झाला, घेऊन या छंद माझं माझं गेलं का तो मुक्तच आहे ना. आणि मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण. मग तो साधू झाला, संन्यासी झाला म्हणला कायमचा ह्याच कपड्यामध्ये. पण मी माझं तर काही जात नाही ना. संत आपल्याला मुक्त करतात म्हणजे नेमकं काय करतात, समजूत बात करतात. वर्मय, सोपं वर्मय पहा. पूर्वीच्या काळामध्ये आता राहिले नाही. पूर्वीच्या काळामध्ये कुंभारांकडे गाढव असायची, मग संध्याकाळी बांधायची. ती बांधायची म्हणजे फक्त खोट्यापाशी येऊन त्याच्या पायाला हात लावायचं. ते रात्रभर कुठं जात नव्हतं गाढव. विठ्ठल, प्रत्यक्ष बांधलाय का त्याला कोणा. आणि सकाळी कार्यक्रम तोच आहे ना. परत ज्यावेळेस त्याला सोडायचंय ना, त्यावेळेस दाव बिव काय नव्हतं. जायचं आणि फक्त पायाला हात लावायचा. झाली तिची समजूत, झाला मुक्त. तसं संत तरी काय करता आपलं. तुझी आहे तुझं कशी परी तू जागाच आलासी कोठोनिया, जाशी कवनेरे ठाया. घरदार नाही तुझी अवघी लटकीच माया. किती ठिकाणी लटक म्हण. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार. आणि आपल्याला जर खरं कळालं तर दुःख जाईल ना. रस्त्यानं चाललो आपल्या आणि 500 रुपयाची नोट दिसली, वागणारच कोणी असलं तरी. पण त्याला जर कळालं ही नोट खोटी आहे, जवळ ठेवीन तो महाराज. तसं जर आपल्याला वास्तव स्वरूप कळालं आपलं, देह हे काळाचे धन कुबेर, हे सूचना दिलंय भगवंतानं आपल्याला. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया. नहाक जमाना देह लोकीचा हा, देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. वैकुंठातले नाही हे इंद्र चंद्र महेंद्र, स्वर्गातले मंडळी स्वर्गीचे अमर. मग कायमचे जर अमर आहे ते येते काय आला ते प्रश्न आहे का नाही मोठा. हे काही कल्पापर्यंत अमर असतात, कायमचे अमर नाही. विठ्ठल प्रमाणे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकी व्हावा जन्मा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्मा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. मृत्यू लोकी व्हावा जन्मा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गातले मंडळी इच्छा करतात मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आणि आपण ते इथं दुःखानं हैराण झालोय. कशा करता. त्या स्वर्गातलं वर्णन केलंय माऊलीना ज्ञानेश्वरी मध्ये. तिथल्या सडका कशा आहे म्हणले, तिथली रोड कसली, तिथं प्यायला अमृती म्हणले, तिथं कोणी म्हातारा होत नाही, तिथं जेव्हा खावं लागत नाही. त्या स्वर्गातलं वर्णन केलंय. आणि ते मंडळी, बरं स्वर्गात जाणं सोपं आहे का. 100 यज्ञ क्लिअर कट व्हावं लागतात. 99वाला कोणी नव्हतं त्याला जोड म्हणून 900 स्वर्गापती झाला. तो राहटी भांबावला. 100 यज्ञ जर यथा सांग झाले तर त्या लोकाला जाता येतं. ते मंडळी म्हणतात मृत्यू लोकी व्हावा कशा करता. नारायण नामी हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत, हे सांगण्याकरता संत सावध करतात. विठ्ठला भगवंताच्या नामस्मरणाना मुक्त होता येते. सांगतो तुम्हासी भजारे, नाही तरी गेला. सांगतो
महाराज आपल्याला सावध करता, जाग करता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. हे जन्म मरण बंद नाही होणार, दुःखाचं चक्र बंद नाही होणार. याच्यामध्ये गुंतला ना, हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू, एकदा लग्न वगैरे झाले, सगळं झालं का मग परमार्थच करायचं, म्हणजे माळच घालायची, मग वाऱ्याच करायचं. महाराज आपल्याला आता गाठ्याच्या द्वारे जागा करतात, पण जोपर्यंत देहात होते तोपर्यंत सर्वसामान्याला तेच सांगत होते ना. कलियुगात काही अवघड नाही. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. त्या माळीचं काय लय वज होत आहे का? सोन्याचं वज होत नाही, माळीचं कसं काय वज होत? असे भरपूर उपदेश करत होते. एक जणाला तर महाराज कायम उपदेश करायचे, नाही का. तू एकदा पंढरपूरला चाल म्हणले, गोडी लागली तर लागली 10-20 दिवसामध्ये, पलटी बसली तर बसली. अखंड भजन असतं, अखंड कीर्तन, श्रवणे कीर्तने झाली ती पावन. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. पण तो मित्र लईच पुढचा होता. तो काहीतरी कारण सांगायचा आणि महाराजांना काढून द्यायचा. महाराज म्हणले आताच नवीन लग्न झालंय, या वर्षी काय वारीला यायला होतं म्हणले, नाही का. पुढच्या वर्षी तुम्ही या नक्की येत असतो म्हणले. पुढच्या वर्षी महाराज परत त्याच्याकडे गेले, वारी आली, म्हणले जवळ चाल. म्हणले आता मागच्या वर्षी लग्नाची अडचण होती, आता मुलगा झालाय म्हणले, आता ते एवढं छोटं मुलगा सोडून वारीला कसं जायचं. प्रत्येक वर्षी असं करता करता फार मुलगा लग्नाला आला, पण तो काय महाराजांना रेटाना. शेवटी साधू आहे, साधूकडे युक्ती असती, ही संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझं. साधूकडे दांडगाई नसती, युक्ती असती. आणि मग 12 वर्ष पूर्ण झाले, वारीला निघाले महाराज. असा बंगला आले, म्हणले चला पाटील वारीला जायचं आपल्याला, तुम्ही कबूल केलं म्हणले. 12 वेळा मला फसवलंय. तो म्हणलं आलो असतो म्हणले, आता नेमकं लग्न धरलंय ना म्हणले, आता कसं काही येता येईल म्हणले मला. दुसरं काही असतं जमलं असतं, पण लग्न करिता भरोवरी दुरावशी दुरी. पण महाराज होते ते. महाराज बाहेर आले, पूजा वगैरे झाली, निघायचं. दारापुढे एक मोठं झाड होतं, झाडाला अशी कवळी घातली महाराजांनी आणि मोठमोठ्यानं रडायला लागले. जगद्गुरु तुकोबा आहे, मोठमोठ्यानं रडतात. पाटील म्हणले महाराज झालं काय तुम्हाला रडायला? अहो म्हणले या झाडानं मला धरलंय म्हणले, हे झाड मला काही केलं सोडीना. मोठमोठ्यानं रडायला लागले, मोठमोठ्यानं. अहो महाराज म्हणले तुम्ही चांगले कीर्तन करतात, प्रवचन करतात, लोकांना उपदेश करतात, म्हणले तुम्ही झाडानं तुम्हाला धरलं का? तुम्ही झाडाला धरलंय? अरे मी तुला हेच सांगतोय म्हणले 12 वर्षापासून, प्रत्येक वर्षी हेच सांगतोय. प्रपंचानं तुला धरलं नाही, तो प्रपंचाला धरला. आतापर्यंत किती गेले? आजा मेला, आजा मेला, पंगा मेला, आजा मेला, पंगा मेला, बाबा माता गेला, आजा मेला, पंगा मेला, आजा मेला, पंगा मेला, आजा मेला, पंगा मेला, बाबा माता गेला, आजा मेला, पंगा मेला. Oh
बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठी पंढरी वासुनी दुजा ठाव नाही. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. सावध करतात महाराज. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, ओ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हरि सुमिरन को लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। बन गई प्रहलाद की बन गई, ध्रुवज की बन गई प्रहलाद की बन गई, हो ये तेरे बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संत संगती. आपलं जर कल्याण व्हावासं जर वाटत असेल, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी. तातडी म्हणले बर का. संताचे संगती, संताचे संगती, मनोमार्ग गती, मनोमार्ग गती, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती, मनोमार्ग गती, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती, संताचे संगती, मनोमार्ग संताची संगती मनोमार्ग गती. काय करतात संत? रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. माय बापी पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म दुःख, जन्माचं मृत्यूचं दुःख घालवणारे फक्त संत आहे. मिष्टान्न ते भूक निवारण, का म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया.
आपल्याला दुसरी कशाची भीती वाटत नाही, पण मृत्यूची भीती प्रत्येकाला वाटते, कोणी असो. आणि ती भीती महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. काळाची एवढी काळाची एवढी पडेल बजाव हा काळाची एवढी काळाची एवढी काळाची एवढी पडेल बजाव काळाची एवढी काळाची एवढी काळाची एवढी पडेल बजाव हा काळाची एवढी काळाची एवढी काळाची एवढी पडेल बजाव काळाची एवढी सोडवी नका जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. जो सुटलेला आहे तो दुसऱ्याला सोडीन ना. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची परी तळवटू घे. जे सुटलेले नाही ते कस काय सुटतील. हा मदला समाते सारखे असले, जगद्गुरु तुकोबराय सारखे असले, आई वडील जर संत असले तर निश्चित सोडतील, पण ते जर सुटले ना ते कस काय सुटतील. ते सोडू शकत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा. हे व्यवहार सोडवतील. एखाद्या पोऱ्यानं काही उद्योग केले, मधी टाकलं तर आईबाप पैसे देऊन सोडवतील, काही करतील सोडवतील. भौतिक जगतामध्ये व्यवहारी सत्तेतून सोडवतील, पण काळ तिथं कोणाचंच काही चालत नाही. काळापुढं कोणाचंच चालत नाही. तिथं श्रीमंत चालत नाही, गरीब चालत नाही, वशिला चालत नाही. मंत्र्यानं फोन केला म्हणून काळ थांबतोय का. त्यांनाच घेऊन जातोय. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये चिरंजीव सांगितले. हाय कोणी आता औषधाला राहिला चिरंजीव कोणी. चिरंजीव इच्छा मरणी वाटण तव मरायचं. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा हे काही सामान्य आहे का. इच्छा मरणी होते. काही याच्यातले चिरंजीव होते. राहिले कोणी औषधाला. महाराज म्हणले इथं उरो नाही आले अवतार. यरते पामर जीवा गीती यरते पामर जीवा गीती यरते पामर जीवा गीती यरते पामर जीवा यते नाही उरो आले अवतार उरो आले अवतार यरते पामर जीवा गीती यरते पामर आले अवतार. अवतार भगवंताचे अवतार. येथ उरो नाही आले अवतार. येरते पामर. आपलं काय तिथं. आपल्याला जावाच लागल. समाधी तरी घ्यावाच लागते. शरीर ठेवाच लागतं. कारण उपजे ते नाशे ती उत्पन्न झालेलं आहे. त्याचा एक ना एक दिवस कोणाचा नाश होणार आहे. त्याची राख होणार आहे महाराज. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. सगळ्याची व्यावृत्ती केली. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाण. वाटा लावायला तिथपर्यंत वाटा लावायला येतील सगळे. अंतकाळी मी परदेश. पाहा तो अभंग नामदेवराय सगळ्यांचं वर्णन केलं. नामदेवरायने कोणाला सोडलं नाही. मित्र सुद्धा सोडले नाही. गणगोत सोडला नाही. कोणालाच सोडला नाही. कोणी बरोबर जात नसतं महाराज. म्हणून काळाची उडी म्हणले. आमचा लय मोठा वशीला असला राजाकड. मग आता राजा म्हणजे त्या काळचे चक्रवर्ती राजे होते. धर्मज्ञ राजे होते. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तिथं राजाचं सुद्धा काही चालत नाही. अभंगाच्या तृतीय चरणात सोडविना राजा
सोडविना राजा दिशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले. आता आपण वैज्ञानिक युगात जगतो. मला प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, नाही का? पुराणातलं जाऊ दे, आत्ताचं उदाहरण आहे. प्रेमानंद बाबा हा? तरुणांपुढे फार मोठं एक आव्हान आहे आता. किती तरुण निर्व्यसनी झाले महाराज. क्रिकेट क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, बरं सामान्य क्षेत्रातले नाही, लालदेवाच्या गाडीतले असतील, येऊन तिथं साष्टांग नमस्कार घालतात. काय असेल व तिथं? काळावर विजय मिळवलेले संत आहे. सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माया, बापन करी ऐसी माया, धर्मेदार देखिएले पाया, धर्मेदार देखिएले पाया, दिले अक्षय भयदान, दिले अक्षय भयदान, दिले अक्षय अभय दानगा. भीती नष्ट झालेली आहे. हे दान आहे. भगवंत स्वरूपात दिली, सायुज्य मुक्ती दिली. हे फक्त संत देऊन सांगतात. त्या विश्वामध्ये कोणी नाही. सगळ्यात मोठं उदाहरण परीक्षिती सारखा चक्रवर्ती आहे का कोणी? पांडवांचा कुळातला चक्रवर्ती, त्या काळातला पृथ्वी सगळी त्यांच्या आईच्या खाली आहे. पण त्याला सुद्धा ज्या वेळेस काळ जवळ आला, शाप दिला ना, 7 दिवसामध्ये मृत्यू म्हणले. 7 दिवस. 8वा वैराग्य झालं ना महाराज. आपल्याला वैराग्य कावत नाही. ढवळी झाली तरी वैराग्य कावत नाही. आणि परमार्थाला वैराग्य लागतं का? परमार्थाला वैराग्य नाही लागत. परमार्थ सोडायला वैराग्य लागतं. विठाला विठाला माऊलीमध्ये विरक्ती वाचून काही ज्ञानाशी जगण्याची नाही. ते वैराग्य जर नसलं तर ज्ञान टिकत नाही आणि भीती नष्ट होत नाही. एवढा मोठा चक्रवर्ती आहे, पण शेवटी शुकाचार्यांना शरण गेला महाराज आणि 7 दिवसामध्ये जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली महाराज. संपलं भागवत. आणि कीर्तन संपायच्या व्यथा. ते भागवत संपल्यानंतर शुकाचार्यांनी सांगितलं, मी चाललोय म्हणले, आता माझं काम झालंय म्हणले, आता ठरल्याप्रमाणे तक्षक येणारे म्हणले, ब्रह्मजीवानी तुला दंश करणारे म्हणले आणि तुझा मृत्यू होणारे म्हटले. त्यांनी सांगितलं भागवताचा परिपाक. त्यांनी सांगितलं आता मृत्यू कोणला आहे? देहाला. आणि देह हे माझं स्वरूप नाही म्हणले. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवो अमरहा अमरहा, खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा, मग भरवसा कळेल. वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं. त्यांनी सांगितलं मृत्यू कोणाला आहे? आता देह. देहाचं तादात्म्य कधीच सुटलेलं आहे म्हणले. देह हा उस नाही म्हणले. पंचमहाभूताचं शरीर मिळालेलं आहे भगवंत प्राप्ती करता. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडसी. अंती भगवंताची प्राप्ती तर मला झाली. जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. ही करून देणारा फक्त कोणी? राजा हे करू शकत नाही म्हणले. सोडविना राजा दिशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले. म्हणले महाराज तुम्ही एवढं सांगितलं सुरुवातीपासून, मग या दुःखातून सोडवणारा निर्वाणीला कोणी म्हटले? अभंगाच्या शेवटचं म्हणे तुला सोडविना कोणी, तुका 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 म्हणे सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एकाच कृपाने वाचून एकाच कृपाने वाचून
कुमार
काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा दिशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले तुका म्हणे तुला सोडविना कुणी एका चक्र पाणी वाचूया एक भगवान परमात्मा तुम्ही तर म्हणले माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून माऊली तिकडे म्हणतात सद्गुरु वाचून देवते संत निमित्त त्या प्रतिमा संत आणि देव वेगळे नाही महाराज म्हणून आपल्याकडून भगवंताचं भजन घडावं नामस्मरण घडावं यम धर्म सांगे दुता जाऊ नये तया नामधारकाच्या शिवा आपण जर त्या चक्रपाणीचे भजन केलं आयुष्यभर पवित्र तुळशीची माळ घातली पंढरीची वारी केली आळंदीची वारी केली संतांची शरणागती केली आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं चिंतने द्रुपता तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या विठ्ठला आपले हरिभक्त परायण कैलासवासी बाळासाहेब सुरेश वेताळ यांचं प्रथम पुण्यस्मरण सर्व हा अमृतेश्वराची कृपा आहे या परिवारावर सगळी वारकरी मंडळी आहे बाबाजींची कृपा आहे सद्गुरू विगिराज गंगागिरी महाराजांची कृपा आहे असा हा परिवार कैलासवासी बाळासाहेब सुरेश वेताळ एक ना एक दिवस जावाच लागतं हा मृत्यूलोक आहे म्हणून त्यांचा हा सर्वच परिवार दुःख होणं साहजिक आहे परंतु किती दिवस आपण रडत बसलो म्हणून गेलेली व्यक्ती येणार आहे भर तरी 12 वर्ष रडत होतो दिवस नाही 12 वर्ष पिंगला मेळ नाही बसला शेवटी साधूला शरण जावं लागलं मग सरळ केला नाही का तात्पर्य सर्व हा परिवार आहे त्यांचावाला गंगा भागीरथी सुमन सुरेश वेताळ आई सौ संगीता दत्तात्रय चव्हाण बहीण सौ सुनीता गोविंद वेताळ भाऊजाई सौ आरती विलास वालेकर मुलगी मारी तुलसी गोविंद वेताळ पत्नी गंगा भागीरथी उषा बाळासाहेब वेताळ पत्नी श्री गोविंद सुरेश वेताळ भाऊ सौ पूजा राहुल पवार मुलगी प्रशांत बाळासाहेब वेताळ मुलगा सूरज गोविंद वेताळ पुतण्या असा सर्व परिवार आहे वेताळ परिवार त्यांची सासरी हरिभक्त परायण विठ्ठलराव चव्हाण सर्वच परिवार चव्हाण परिवार सर्व आलेले इष्ट मित्र सगळे पाहुणे रावळे मित्रमंडळ सर्व नाते गोते ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ गायनाचार्य मृदंगाचार्य हरिभक्त परायण भरत महाराज आलेत सर्वच झालेली सेवा भगवान अमृतेश्वराच्या चरणी माऊलीच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी ठेवू त्यांना सद्गती प्राप्त व्हावी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी भगवंत स्वरूपता प्राप्त व्हावी हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माऊलींच्या चरणी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करू आणि एकदा संतांचं भजन होईल. हरी ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया Yeah.
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.